शरीर विक्रीचं काम करत असल्यामुळे मुलं होणं हे स्वाभाविक आहे. हे जे बाळ आहे, लहान बाळ अर्थातच आईचंच दूध पिणार, बरोबर आहे की नाही. जेव्हा ते तिच्या छातीशी असतं, ते बाळसुद्धा बाजूला सोडून तिला कस्टमर एंटरटेन करायला जावं लागतं. आणि जी बाई अखेर रात्र पिसली जाते किंवा कधी कधी 24 तास तिला उभं राहावं लागतं, तुम्हाला असं वाटतं का की ती बाई नशा न करता तशी राहू शकते? जी मुलं असतात लहान, त्यांना माहीत असतं का की आपली आई अर्थार्जन करण्यासाठी नक्की काय काम करते? अर्थात आणि त्याचा त्याच्यावर परिणाम असतोच ना. तो परिणाम आम्ही उपभोगतो. आता लहान लेकर आहेत काय आपल्याला. आणि नंतर तिने जो प्रश्न त्याला विचारला, मी उडाले अक्षरशः. ती म्हणली की तेरे को यू वॉन्टेड टू हॅव अ सेक्स फ्रॉम मी, दॅट स्मॉल बेबी. मला कळालंच नाही की मी त्या बाळाचं काय करू. मी तिला मारू? नाही, मारून नाही चालणार. कारण तिला काय, तिने जे बघितले ते तिच्या ह्याच्यातून रिॲक्ट झाली. तर ते हॉस्टेल करत असताना मी एक छोटीशी 2 मिनिटाची फिल्म तयार केलेली आहे. आणि ती इतकी सुंदर होती की अजितदादांच्या सुद्धा डोळ्यात ज्या फिल्मने पाणी आणलं. म्हणजे रियालिटी. म्हणजे माणूस राजकारणात असेल तर त्याला हृदय नसतं असं नाही हो. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचारमंथनवर. आज आपण आलो आहोत इंदापूरच्या बोरीगावमध्ये, जिथं की हरिभाऊ वाघमोडे पाटील यांचं प्रतिष्ठान आहे, जिथे कमर्शियल सेक्स वर्कर आहेत. त्यांची जे मुलं आहेत त्यांचं इथं संगोपन केलं जातं, त्यांना मानसिक आधार दिला जातो. ओव्हरऑल जर म्हणायला गेलं तर पालकत्व स्वीकारलं जातं. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर सीमा वाघमोडे मॅडम. तुमचं खूप खूप स्वागत आहे विचारमंथनवर. तर तुम्ही जवळपास 32 वर्ष झालं या क्षेत्रात काम करत आहात. तर नक्की कमर्शियल सेक्स वर्कर आहेत, त्यांच्या मुलांना बालपणी नक्की काय काय अडचणी येतात? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सेक्स वर्कर म्हटल्यानंतर ती तुम्हाला रेड लाईट एरियामध्येच सापडणार. बरोबर आहे. तिथं काही असे प्रकार आहेत की तिथे एक ब्रॉथल ओनर असते, जिला आपण मराठी भाषेमध्ये घरवाली म्हणतो. तिच्या अंडरमध्ये ह्या बायका काम करत असतात. मग ते 5 असतील 10 असतील, ती संख्या वेगवेगळी असू शकते. शरीर विक्रीचं काम करत असल्यामुळे मुलं होणं हे स्वाभाविक आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की ती मुलं झाल्यानंतर, हे बघा, एकदा ती जेव्हा तिथं येते तेव्हा ती सर्व अंगाने गुलाम बनते. म्हणजे जेव्हा तिने त्या म्हणतील ब्रॉथल ओनर, तिने उठायचं, त्यावेळेस तिने उठायचं. तिची इच्छा असो नसो तिने सेक्स वर्क करायचं, हे काम करायचं. म्हणजे तुम्हाला मला सांगू दे की मी बघितलेलं आहे की हे जे बाळ आहे, लहान बाळ अर्थातच आईचंच दूध पिणार, बरोबर आहे की नाही. जेव्हा ते तिच्या छातीशी असतं, ते बाळसुद्धा बाजूला सोडून तिला कस्टमर एंटरटेन करायला जावं लागतं. म्हणजे तुम्ही जर मेडिकली मला विचारलं तर मी सांगेन की 2 दिवसाच्या बाळाला पण कळतं की ही आपली आई आहे. कळलं का? कारण की तिचा हात लागल्यावर बघा तुम्ही, ती बाळ आपणहून शांत बसतं. पण ज्यावेळेस ह्या बाळाला आईच्या छातीपासून दूर केलं जातं, त्यावेळेस बाळाचे विचार तेव्हापासूनच बदलायला लागतात. मी नेहमीच सांगते 5 बाय 5.5 किंवा 6 फूट एवढंच केबिन असतं त्यांचं. त्याच्यामध्ये एक बेड टाकलेला असतो, जिला आपण जुन्या भाषेत कॉट म्हणतो नाही का. त्याच्या खाली तिचं सामान आणि पूर्ण आयुष्य तिचं त्याच खोलीत जात असतं. मग त्या बाळाने खेळायचं कुठे, त्या बाळाने राहायचं कुठे. आणि जी बाई अखेर रात्र पिसली जाते किंवा कधी कधी 24 तास तिला उभं राहावं लागतं, तुम्हाला असं वाटतं का की ती बाई नशा न करता तशी राहू शकते? शेवटी ते शरीर आहे, ते मन आहे. शरीर थकतं, झोप नाही आहे. मग अशा वेळेस ती बाई काय करणार? आणि मग ती खरंच किती प्रमाणात त्या बाळाला वेळ देऊ शकते ह्याचाही विचार करायला पाहिजे. म्हणजे मी का हे सांगते, तिची भूमिका का मांडते, कारण की तिच्या भूमिकेशी कनेक्टेड त्या बाळाचं जीवन आहे. बरोबर आहे. मग त्या बाळाला काय मिळतं? जी आई नशेत असते, जी आई झोपेत असते, जी आई सदैव ह्या कामात असते, त्या बाळाचं खाण्यापिण्याकडे कोण लक्ष देत असेल? नाही का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर त्याचं बालपण हे खरंच बालपण असतं का? आणि किती म्हणजे विचार करा, कदाचित पटेल तुम्हाला की देवा असं कुणालाही बालपण देऊ नको, असंच म्हणावं लागेल. नक्कीच. नाही का? त्या जी मुलं असतात लहान, त्यांना माहीत असतं का की आपली आई अर्थार्जन करण्यासाठी नक्की काय काम करते? अर्थात
आणि त्याचा त्याच्यावर परिणाम असतोच ना. तो परिणाम आम्ही उपभोगतो. आता आम्हाला कळतं जेव्हा आम्ही ती मुलं आमच्याकडे आणतो, बरोबर आहे की नाही, त्यावेळेस सर्व अर्थाने सर्व अंगाने आमच्या लक्षात येतं की हे काही अनभिज्ञ नाही आम्ही, की त्याला हे सगळं माहीत आहे आणि त्या गोष्टीतून त्या बाळाला बाहेर काढायचं असतं आम्हाला. आणि अर्थात काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे. म्हणजे दोन्ही लोक, सगळे लोक काउन्सिलर आहेत, पण त्याला त्याच्यातून बाहेर काढायचं, त्याला समजून सांगायचं, त्याला ह्या गोष्टींचं महत्त्व पटवून द्यायचं, त्याला शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायचं. हे बघा, आपण अगदी अभिमानाने सांगतो की प्रत्येक मुलाचं नैतिक अधिकार आहेत की त्याला एक चांगलं छत असणं, चांगलं अन्न आणि चांगलं एज्युकेशन. खरंच आपण देऊ शकतो का? खरंच आपण देतो का? आणि नाही देत तर का देत नाही? मग माझं गव्हर्नमेंट, बरोबर आहे की नाही, मी त्यांनाही दोष देईन. नक्कीच. आता तुम्ही मुद्दा मांडला की या मुलांना बाकीचं अन्न पाणी शिक्षण वगैरे आहेत, पण मानसिक जी इन्स्टेबिलिटी झालेली असते अशा वातावरणात राहून त्यामुळे समुपदेशनामध्ये तुमचं किती नक्की एनर्जी खर्च होते? मी प्रामाणिकपणे सांगू का, हे बघा, मी काही कोणाला दाखवायसाठी ती मुलं आणलेली नाही आहेत. मला असं वाटलं की नाही, मला त्यांच्यासाठी जगायला पाहिजे, कारण की ही सुद्धा एक मनुष्य प्राणी आहेत नाही का, ॲज अ ह्युमन बिईंग. मला असं वाटलं की नाही, मला थोडंसं त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे. कदाचित असं म्हणा की परमेश्वराने मला हे ओझं थोडंसं दिलेलं आहे आणि ते मी सातत्याने पुढं न्यायचा प्रयत्न केलेला आहे. प्रामाणिकपणे सांगायचं तर आम्ही अगदी आमच्या पोट तिटकीने ओतून जाऊन आम्ही त्यांना हे सगळं द्यायचा प्रयत्न करतो, पण सक्सेस रेट जो म्हणतात ना, तो फार कमी आहे. कारण की एखाद्या मुलाच्या डोक्यातून हे काढून टाकणं, कारण त्याची ती आई आहे, त्याची ती जन्मदायिती आहे, त्याला बाप हा प्रकार नाही, ती त्या दोन्ही भूमिकेत आहे, परंतु ती भूमिका पूर्णपणे निभावू शकत नाही आहे. आणि अशा वेळेस कशी मी सक्सेस होणार? कारण की माझा जो अनुभव आहे तो इथून लहानपणापासून, म्हणजे तुम्हाला मला सांगू दे, अगदी जाता जाता असंच तुम्ही विचारलं म्हणून माझ्या लक्षात आलं, माझ्याकडे एक 4-5 वर्षाची मुलं आहेत आणि आता बाहेर माझ्याकडे झोका आहे, मी त्या झोक्यावर बसले होते, मुलं तिथे खेळत होती. आमचं बारीक लक्ष असतं मात्र मुलांकडे. आणि मग मी जे ते करायला गेले, मुलांच्या ह्याच्यात मुलं बघायला गेले आणि एक मुलगा त्या मुलीच्या मांडीवर असं, लहान लेकर आहेत काय आपल्याला, आणि नंतर तिने जो प्रश्न त्याला विचारला, मी उडाले अक्षरशः. ती म्हणली की तेरे को यू वॉन्टेड टू हॅव अ सेक्स फ्रॉम मी, दॅट स्मॉल बेबी. मला कळालंच नाही की मी त्या बाळाचं काय करू. मी तिला मारू नाही, मारून नाही चालणार, कारण तिला तिने जे बघितलंय ते तिच्या ह्याच्यातून रिॲक्ट झाली. आपली मुलं कशी बॅग वगैरे घेऊन जातात खेळताना नाही का, कोणतरी आई म्हणून स्वयंपाक करते त्या टाईपचं, बाबा म्हणून बॅग घेऊन जातो किंवा, पण ही मुलं काय करतात मी बघितले त्यांना तेच करताना. त्यांना त्याचा अर्थ माहिती नाही आहे, त्यांना त्याच्यातली मजा माहिती नाही, पण ही रियालिटी आहे. आता ह्या जी महिला आहेत कमर्शियल सेक्स वर्क करणाऱ्या, तर त्या मुलांना जेव्हा तुमच्याकडे सोडतात ते सोडायला तयार असतात का? कारण त्यांनी जे एवढं विकृत जे दृष्टिकोन आहे तो समाजाचा किंवा विकृत जो भाग आहे तो बघितलेला आहे, त्यांचा किती विश्वास असतो देताना? नाही, त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, अगदी 100%. म्हणजे मी पूर्वी काम करताना मी त्यांची दीदी होते, मग मम्मी झाले, आता आजी म्हणतात, आणि त्यांनी बघितले की मी ही बाई आपल्यासाठीच म्हणजे असं नाही आहे की मी फक्त दवाखान्यात चालवला आहे किंवा ऑफिसच चालवलं, असं नाही आहे. मी सर्व अंगाने त्यांच्यासाठी काम केलेलं आहे. आणि म्हणजे बिल गेटने जर माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे तर ह्या बायकांनी का ठेवू नये? नक्कीच नक्कीच. नाही का? ह्या महिलांसाठी आणि यांच्या मुलांसाठी सरकारी काही योजना आहेत का? आणि आहेत तर त्या पोहोचवण्यापर्यंत नक्की काय प्रॉब्लेम होते आणि तुम्हाला काय काय अडथळे आतापर्यंत फेस करावं लागलेलं आहे? सरकारी योजना म्हणाला तर बघा, तो जो एरिया आहे तो धड स्लमच्या अंडर जात नाही, नाही का. म्हणजे त्यांचे जे क्रायटेरिया आहेत की कुठल्या मुलांना मदत करायची, त्या क्रायटेरियामध्ये ते जात नाही. मला माहीत नाही की का नाही, का लोक काम करत नाही. अर्थात CWC जे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करते, पण बाकीचे लोक दिसत नाही. आणि जर आर्थिक मदत म्हटली तर सॉरी, मीच त्याच्यासाठी आम्ही कधी मागितली नाही. आणि आम्ही ही जे संस्था इथं चालवत आहोत
ते यू कॅन जस्ट से की हे हॉस्टेलसारखं आहे की मुलांनी इथे यायचं शिकायचं आणि निघून जायचं. त्याच्यामुळे हे गव्हर्नमेंटच्या नियमाचं पालन आहे. तिथं आमचं रजिस्ट्रेशन आहे की आम्ही हे काम करत आहोत हे माहीत आहे. कधीही त्यांना वेलकम आहे काम कसं होतंय ते बघायला. परंतु त्याच्यामुळे ते जे असतं ना 18 वर्ष झालं की मुलांना बाहेर टाका वगैरे हे प्रकार आमच्याकडे नाही. जोपर्यंत तो मुलगा किंवा मुलगी आपल्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना बाहेर टाकत नाही. कारण की आमचं एक असं गोलच आहे की त्या मुलांनी शिकायचं, आपल्या पायावर उभं राहायचं आणि आपल्या आईला ते एरियातून काढायचं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आमच्या ह्याच्यात येत नाहीत. तुम्ही आत्ताच म्हणला की हे हॉस्टेल प्रमाणे आहे की यायचं राहायचं, म्हणजे तुम्ही नॉर्मल शाळांमध्ये ती सगळी मुलं शिकत असतील. कोर्स मग त्यांना त्या शाळांमध्ये टाकताना कधी काही अडचणी आल्या का? कारण काय की त्या बाकी जी मुलं आहेत त्यांच्या पेरेंट्सने कधी काही कंप्लेंट वगैरे किंवा नाही म्हणजे माझं गावाच्या बाबतीत जर म्हणायचं तर माझ्या गावातून सगळ्या लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे. त्या शाळा म्हणाला तर शाळेला सुद्धा कुठल्याही प्रकारचं कुठले शाळा म्हणजे शाळेची सुरुवातच माझ्या सासऱ्यांनी केली, त्यांनीच पहिलं काढले. पण तो इश्यू नाही आहे. परंतु मला खरंच म्हणजे तसे काही वाईट अनुभव आलेले नाहीत. त्या मुलांच्यासाठी पण कोणीच काय नाही. कारण की माझं पहिल्यापासूनचं एक तत्त्व आहे की मी कधीच ह्या गोष्टी लपवून ठेवल्या नाहीत. म्हणजे आता ज्या काही आमच्या मुलींची लग्न झालीत किंवा ज्या नांदत आहेत त्यांच्या नवऱ्यांना सुद्धा हे माहीत आहे की ह्या मुली कुठल्या आहेत काय आहेत. म्हणजे माझ्या नवऱ्याकडे बघितले तर तुम्ही जवळजवळ 100-1 लोकांची लिस्ट आहे की आम्हाला तुमची मुलं पाहिजेत, मुली पाहिजेत, लग्न करायला आहेत का, रोज असतात फोन. म्हणजे त्यांना लोकांना पण हा विश्वास बसलेला आहे की ह्या मुली खूप चांगल्या आहेत. आणि आम्ही सुद्धा वाढ करताना आम्ही सर्व अंगाने त्यांना परिपूर्ण करायचा प्रयत्न करतो, एज्युकेशनल वाईज, मानसिकरित्या. आणि मला तुम्हाला सांगू दे की इथं सुद्धा एक असा प्रकार आहे की आम्ही सर्व सण इथं साजरे करतो. म्हणजे अगदी तुमची दहीहंडी असू दे, राखी पौर्णिमा असू दे, हे ना, किंवा म्हणजे सगळे सण, ईद साजरा केला जातो, ख्रिसमस साजरा केला जातो, नवीन वर्ष, की जेणेकरून त्यांना आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, आपली जी काही संस्कृती आहेत त्याची परिपूर्णपणे ओळख करून देण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आम्ही कोणालाही काही सांगत नाही, परंतु मी कुठल्याही मुलाचं नाव बदललेलं नाही, मी तेच ठेवलेलं आहे. फक्त तो गेटच्या आत असेपर्यंत माझी जबाबदारी आहे. गेटच्या बाहेर गेल्यावर त्याला जे बनायचं ते बनू दे. माझं स्वतःचं अगदी प्रामाणिकपणे ब्रीदवाक्य आहे, तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा, बस. आणि ते करून बाहेर जायचं. आता हा मुद्दा झाला मुलांचा. जो सगळ्यात मेन पॉईंट आहे की जिथून सुरुवात होते, ह्या महिला व्यवसायामध्ये नक्की येतात कशा? स्वतःहून येतात का त्यांना आणलं जातं का काय नक्की होतं? मला जर तुम्ही प्रामाणिकपणे विचारलं गेलं तर स्वतःहून येणारे 1-2% एखादा दुसरा टक्काच आहेत की वंशपरंपरेने यु नो दॅट की आलेले आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढी घरं आहेत. परंतु बहुतेक करून हे बळी पडून आलेले आहेत. म्हणून मी खूप शाळेंमध्ये कॉलेजेसमध्ये जाऊन लेक्चर देते आणि मी सांगते की कुठल्याही गोष्टीला आता बळी पडू नका. कारण की हो, ते वय असतं त्यावेळेस तुम्हाला नटायला मुरडायला आवडत असतं, पण त्याच्यासाठी कुठल्या रस्त्यावर आपण चालायचं हे प्रत्येक मुलांनी ठरवायला पाहिजे. कारण की एकदा जर एज्युकेशन घेतलं तर पुढं त्यांना ते आपोआप मिळणार आहे. पण जर चुकलात या ठीक आहे, ह्या ब्रॉथलच्या अंडर असलेल्या सेक्स वर्कर आहेत, कॉल गर्ल्सचं काय, तो फार मोठं हे आहे त्यांची संख्या. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? करू शकत नाही तुम्ही काहीच. म्हणजे मी प्रयत्न केला त्यांच्यासाठी पण काम करण्याचा, पण मला आय रिअलाइज की नाही, धमकी येते, धमकी होते. आणि यु नो शेवटी काय एक लक्षात घ्या, घाबरत तर नाही. घाबरले असते तर कदाचित मी ह्या याच्यात कामच करू शकले नसते. मी घाबरत नाही, परंतु शेवटी माझ्या मनात असं येतं की मी राहिले, शेवटी आहे ना, जितनी चहा भी भरी रामने उतना चले किलोना. आयुष्य हे शेवटी त्याच्या हातात आहे, पण जगण्यासाठी प्रयत्न करणं हे तर माझ्या हातात आहे. मला माहिती आहे मी अजून 4 दिवस जगलेत, अजून 4 मुलांना मी मदत करू शकेन. त्याच्यामुळे हे सगळं प्रोटेक्टिव्ह काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तिथं जे आहेत ते फक्त 1-2% बाकीच्या
सगळ्या फसून आलेल्या असतात. कोणालाही ते बाहेर जाता येत नाही. तुम्ही जर एखाद्या बुधवार पेठेत जर चक्कर मारली तर तुम्हाला कळेल सगळ्या बाहेर बऱ्याच वेळेस मला प्रश्न असतात, हे सगळे बाहेर असतात मग पळून का जात नाही? पळून जाता येत नाही, कारण की इतकं वाईटरित्या क्रूरपणे त्यांच्यावर अत्याचार होतो. त्यांना चटके दिले जातात, त्यांच्या वजायनामध्ये ग्रीन चिल्ली क्रश करून टाकली जाते. भयंकर भयंकर हाल, भयंकर हाल. म्हणजे हवा असेल तर तुम्ही काहीतरी या, मी तुम्हाला एखादा तिचा इंटरव्ह्यू घेऊन देते. म्हणजे जी रियालिटी आहे, मी बोलते, मी ही तिच्या वतीने बोलते, पण ती जेव्हा बोलते त्यावेळेस कदाचित, आणि म्हणून मी नेहमी सगळ्यांना असं म्हणजे ज्यावेळेस त्या बायकांचा प्रश्न येतो, म्हणजे मी आता GTVला पण सांगितलं की तुम्ही पहिली तिचं इंटरव्ह्यू घ्या, कारण जी रियालिटी आहे, जिने भोगलं आहे, जी भोगते आहे, त्याची तीव्रता ही मला कशी शब्दात मांडता येणार आहे? नक्कीच नक्कीच. या नक्की महिलांना नक्की आणलं कसं जातं आणि सगळ्यात जास्त कुठल्या एरियातून महिलांना? कलकत्ता, आंध्र प्रदेश, नेपाळ, म्हणजे बांगलादेश, इथून आणले जातात. आणि सगळ्यांना माहिती आहे ना, अननोन फॅक्ट काहीच नाही आहे त्याच्यात. कशी नक्की प्रोसेस असते एखाद्या वेळेस म्हणजे? गाडीतून घेऊन येतात, फसून घेऊन येतात, सगळ्यांना माहिती आहे. जर आपण विचारच केला की थांबवायचं तर सहज शक्य आहे. आज आम्ही अभिमानाने अगदी छाती ठोकून सांगतो, पेशवे कालापासून तो रेड लाईट आहे. काय अभिमानाची गोष्ट आहे? पेशवे कालापासून तो रेड, किती किती पोरी तुम्ही तिथं असं झिजून मारणार आहात? किती जणी अशा शाळेत पुस्तकं न्यायला आलेल्या पोरी तिथं आतमध्ये पळून नेलेल्या आहेत. अतिशय भयावह चित्र आहे ते. आपल्याला बाहेर बसून फक्त आपण भुवया उंचू शकतो, पण रियालिटीमध्ये ग्राउंड लेवलला जाऊन जेव्हा मी तिथं काम करते तेव्हा मला रिअलाईज होतं की हे इतकं भयावह सगळं काही आहे. आणि कुठेतरी माझी ती इच्छा होती की माझे डोळे बंद होण्याच्या आधी कदाचित हे बंद व्हावं, पण नाही सक्सेस झाले मी. कारण की फक्त मी एकटीने काम करून नाही चालणार होतं. मला चारी बाजूनी ते वलय मिळणं गरजेचं होतं. कळतं का तुम्हाला? आणि ही रियालिटी आहे. कोणाला माहीत नाही असं आहे का? सगळ्यांना माहीत आहे ते. पण या नक्की मुलींना, महिलांना तिथून बाहेर निघण्यासाठी नक्की काय काय अडचणी येतात आणि असं एखादं उदाहरण आहे का की ज्यामध्ये तुम्ही एखाद्या मुलीला किंवा महिलेला तिथून बाहेर काढलं? हे बघा, माझं जिथे काम आहे ते मेडिकल दृष्ट्या आहे. आणि मी सांगते, मला जिनी मदतीचा हात मागितला तिला मी मदत केली आणि बाहेर काढलेलं आहे. जिनी मदतीचा हात मागितला, जिथं वाटलं अगदी काढलेलं आहे. का ना काढू? मी काय माणूस नाही? मी नेहमी हा विचार केला आहे, मी तिच्या बाजूनी कधी उभा राहताना एक तर मी स्वतःला तिथं उभा केलं आहे, म्हणजे इमॅजिनेट केलं आहे की मी तिथं असेल तर, आणि दॅन ओनली यू कॅन वर्क फॉर देम. असं नाही की तुम्ही हवेत फुगे सोडून नाही काम करू शकता. मला जर तिथं मी त्या पिक्चरमध्ये ठेवलं तरच तिची तीव्रता मला कळणार, तरच तिच्या भावना मला कळणार, तरच तिचं दुःखाचं जाणीव मला होणार, अन्यथा काय? तुम्हाला असं वाटतं की आपल्या भारतामध्ये प्रॉस्टिट्यूशन किंवा वैश्य व्यवसाय हा इलिगल आहे, त्यामुळे याला अशा प्रकारे आता इलिगल नाही, आता लिगल झालाय. ओके. मागच्या 1.5 वर्षापूर्वी लिगलाइज केलाय. गव्हर्नमेंटने त्यांना परवानगी दिलेली आहे. त्यांना का बरं एका स्पेसिफिक एरियामध्ये ठेवलं जातं? नाही, स्पेसिफिक एरियामध्ये ठेवलं जात नाही, त्या राहत आहेत त्या परंतु बऱ्याच त्याच्यामध्ये त्रुटीसुद्धा आहेत. कळलं का? माझे बरेच इंटरव्ह्यू याच्यावर झालेले आहेत. आणि मीच जर तुम्ही सपट चहा वगैरे ते बघितले त्याच्यात, तर मी खूप वेळा डिमांड केले टी व्हीवरून गव्हर्नमेंटला की तुम्ही त्यांना लायसन द्या. कारण की मला असं वाटत होतं जसं की आपलं ड्रायव्हिंग लायसन मिळतं नाही का, ऑरेंज लाईट, ग्रीन लाईट, रेड लाईट, आणि मग तेच गव्हर्नमेंटला त्याची काळजी घ्यावी लागते. मग पोल्युटेड आहे का तुमची कार, नाही का, हे सगळ्या गोष्टी, PUC वगैरे. मला वाटलं तसं काहीतरी या बायकांच्यासाठी होईल, पण तसं काहीच होताना दिसत नाही आहे. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट लिगलाइज करताना कदाचित गव्हर्नमेंटने विचार केला असेल, हळूहळू त्याचं होऊन जाईल. पण आय नेव्हर नो. खरंच म्हणजे नाव ॲट प्रेझेंट आय एम व्हेरी सॅड. कारण की तुम्ही विचार करा ना, लिगलाइज आहे तिच्याकडं. ती उद्या एखादा मुलगा, कॉलेजचा मुलगा एखाद्या मुलीला घेऊन गेला घरी, काय कराल? काय त्याच्या आईवडील तरी काय करणार? होणार आहे बगीच्याकडे लायसन आहे. आणि म्हणून आता बघा तुम्ही, म्हणजे अगदी मी नावसुद्धा सांगेल, पुणा बॉम्बे हायवेला कितीतरी ठिकाणी या बायका उभा असलेल्या दिसतात. आता कसे तुम्ही त्यांना थांबवू शकणार आहे? नक्की काय फरक जाणवतो जेव्हा लिगलाइज नव्हतं तेव्हा आणि आता? नाही, सेम. काय त्या बिचारीची कंडिशन काही बदललेली नाही. पण ते काही ऑथॉरिटीज कडून तरी ते टॉर्चर व्हायचं कमी झालं असेल? नो,
टॉर्चर पण सुरूच आहे. म्हणजे पैसे खाणं सुरू आहे. आता लिगल असल्यावर कसं किती पैसे खाणार म्हणा. किती अशा लिगल गोष्टी त्यांच्यापर्यंत तुमच्यासारख्याने मला हा प्रश्न विचारावा. कित्येक ठिकाणी कित्येक गोष्टी अशा होत आहेत ना, नाही का. तिचं शोषण हे चालूच आहे. तुम्ही एवढं जवळपास 32 वर्ष झालं काम करताय. हे काम करताना आतापर्यंत तुम्हाला असे काही वेगवेगळे अनुभव आले का चित्रविचित्र, ज्यामध्ये तुम्हालाच काहीतरी त्रास झाला? सगळं चित्रविचित्रच आहे त्याच्यात. सगळं चित्रविचित्र म्हणजे एखादा माणूस, एखादी स्त्री, नाही का, ही हे बघा, मी जेव्हा स्त्रीला बघते त्या समोरची स्त्री ही मला ॲज अ ह्युमन म्हणूनच मी तिच्याकडे बघणार. पण तिचं जीवन कुठं, माझं जीवन कुठे? ती किती पिसली जाते, तिच्यावर किती अत्याचार होतात, सर्व अंगाने तिला कसं छळलं जातं, तिला आणलं जातं, तिला विकलं जातं, तिच्यावर अत्याचार केले जातात, तिची कंप्लेंट कोणी घेत नाही. म्हणजे ती खरंच माणूस म्हणून जगते का जनावरापेक्षाही बदतर. जनावरांना तरी वेळेवर पाणी आणि हे दिलं जातं. हिचं काय, जनावर दूध देतं आणि ही काय, ही पैसा देते ना. काय तिचं जीवन, सगळं काही तिथं म्हणजे म्हणतात ना, न पटणारं. म्हणजे एका शब्दात सांगायचं तर नरक यातना कशा असतात त्या जर बघायच्या असतील तर तिथं जायचं. तुमच्या या उपक्रमामध्ये आतापर्यंत लोकांनी किती साथ दिली, किती लोकांनी अडथळे घातले आणि किती लोकांनी विरोध केला? काही ज्यांनी घातले अडथळे, तर पण शेवटी काय असतं माहिती आहे का, तुम्हाला ही ताकद देणारा कोणीतरी आहे. कळलं? पृथ्वीचा निर्माण करता आहे तो तुम्हाला ताकद देतो. आणि ते मी तेच म्हणते की ठीक आहे बाबा, किती दिवस बाबा तुम्ही मला नावं ठेवणार, किती दिवस माझे पाय ओढणार, आहे ना तो बघणारा, नाही का. माझ्या पदरात जे काम आलं आहे ते मी करत राहणार. मी जर अशी असले असते, म्हणजे मला जर म्हणतात ना नाव आणि नेम आणि फेम पाहिजे असला असता तर मीच तुमच्या मागं आले असते आत्तापर्यंत. मी नाही कधी कोणाच्या मागं गेले, मी कोणाच्याही मागं गेले नाही. जे आले ते माझ्याकडं आले, मी त्यांना प्रेमाने प्रतिसाद दिला. आता तुम्हाला सुद्धा इंटरव्ह्यू देण्याच्या मागे मी मगाशीच सांगितलं की विचार आहे की मला नाव नको आहे, परंतु जर माझ्या इंटरव्ह्यूमुळे तिची जर परिस्थिती बदलत असेल तर मला ती आवडेल. कारण की मी मागं पण एक हे केलं की आम्ही हे का सुरू केलेलं आहे, हे जे हॉस्टेल सुरू केलं आणि ते केवळ आणि केवळ ह्याच मुलांच्यासाठी आहे. तर ते हॉस्टेल करत असताना मी एक छोटीशी 2 मिनिटाची फिल्म तयार केलेली आहे. आणि ती इतकी सुंदर होती की अजितदादांच्या सुद्धा डोळ्यात ज्या फिल्मने पाणी आणलं. म्हणजे रियालिटी, म्हणजे माणूस राजकारणात असेल तर त्याला हृदय नसतं असं नाही हो. प्रत्येक, आणि हे जे माझं काम चालू आहे ते केवळ आणि केवळ सगळ्या आपल्या आजूबाजूच्या लोकांच्यामुळे, तुम्हामुळे हे काम चालू आहे. हे कधी कधी असं लोकांच्या मनात येतं की सीमा वाघमोडे एकटीच काम करते. नाही बरं का, सीमा वाघमोडे एकटी काम करते, काम एकटी, परंतु तिला जर तुमच्यासारख्या समाजाकडून मदत नसती तर कदाचित मला हे अशक्यच झालं असतं. मी अगदी प्रामुख्याने माझं गावाचं नाव घेईल. मी मागच्या एका ह्याच्यात घेतलं आहे, मी सहसा राजकारणांच्या लोकांची नावं घेत नाही, परंतु त्यांना जर मला खालीच खड्ड्यातच घालायचं असतं तर त्यांनी पण विरोध केला असता ना. पण सगळेच आहेत दादा ह्याच्यात. हे एकट्या माणसाचं नाही, हे कम्युनिटीचं, हे आपण म्हणतो ना, हे नेटवर्क आहे. आणि तुम्ही इथं जे काही बघत आहात, सोफे म्हणा, जे काही आहे ते सगळं काही मला सोसायटीकडून आलेले देणगी स्वरूपात आलेल्या गोष्टी आहेत. आणि त्या मुलांचं सुद्धा मी नेहमी म्हणत असते की ही जी आहे, ही काम जे आहे हे माझी कल्पना बरं का. म्हणजे मला माहीत नाही कोणाचं किती देवावर विश्वास आहे. तर देवाणी करायचं काम हे कुठंतरी तो कमी पडला म्हणून त्याचं तो ओझं आपण आपल्या खांद्यावर घेतलं. तर मी नेहमी माझ्या स्टाफला सांगत असते, तुम्हाला काही कमी पडणार नाही, कारण त्याचं तुम्ही काम करता. आणि त्याची प्रचिती आज इतके वर्षी येत आहे, ह्याच्या पुढेही आयुष्यात येईल. आणि त्याच्यामुळे आय डोंट फील की हे काम त्याचं आहे तो करणार. फक्त तेवढे नम्रता तुमच्यामध्ये असली पाहिजे. ज्या दिवशी माझ्या मनात मीपणा येईल सगळं कोलॅप्स होऊन जाईल. हे लक्षात घ्या. शेवटी आहे ना, आता ही जी मुलं आहेत सगळी, त्यांच्या भविष्य दृष्टिकोनातून तुमचे काय सध्या प्लॅन आहेत? त्यांनी जितकं शिकतील तेवढं त्यांनी शिकावं. म्हणजे एखाद्याला डॉक्टर होतं, माझ्याकडची मुलं वकील झाली, डॉक्टर झालेले आहेत, कळलं का.
फक्त एवढंच आहे की त्यांना त्यांची नावं पब्लिश नाही करायची. इट्स ओके. काही माझं त्याच्यात हे नाही. माझ्याकडे आत्ता मुलगा जो 98% मार्क्स घेतोय, 98% मार्क्स घेतो. हे बघा, हॉस्टेल खूप सुंदर आहे. तुम्ही बघा आज जाऊन त्यांचे. तुम्ही येणार म्हणून मी अंडी आणली नाही, तुम्ही येणार म्हणून मी चिकन आणलं नाही, तुम्ही येणार म्हणून फ्रुट्स नाही आहेत. हे सगळं काही त्यांना दिलं जातं. आणि हे देणारे कोण आहेत? अर्थातच तुमच्यासारखीच लोक आहेत की जे मला आर्थिकदृष्ट्या दुसऱ्या दृष्ट्याने मदत करतात. फक्त एवढं आहे की तुमच्या नीतीमध्ये ती पाहिजे की त्यांच्यासाठी आलेल्या गोष्टी त्यांना जायला पाहिजे. कारण की शेवटी काय, माझं घर कुठे मी भरणार आणि का भरणार? आणि आत्ताही ह्या वयात आल्यावर आम्हाला चांगलं माहिती आहे आयुष्याचं, म्हणतात ना, गणित हे चांगल्या प्रकारे आम्हाला माहिती आहे. आणि मी मगाशीच म्हटलं, तू क्या लेके आया था, तू क्या लेके जाएगा, खाली हात आया था खाली जाय. कोणासाठी ठेवू? माझी मुलं अगदी व्यवस्थित शिकलेली आहेत वगैरे. माझी मुलं तर सरळ सांगितलं, मम्मी तुमच्यापैकी आम्हाला काही नको. माझं घर आहे गावात, ते सुद्धा मी संस्थेला डोनेट केलेलं आहे. त्याच्यामुळे नाही. एक शेवटचं क्वेश्चन, 10 विचार, काही मला काही प्रॉब्लेम नाही. विचार मंथन मार्फत ओव्हरऑल समाजाला काय एक सल्ला द्याल? कारण तुमच्याशी बोलून मला जर फार असं आपलं स्वतःला भेटल्यासारखं वाटायला लागलंय. सो स्वीट. या काय एक सल्ला द्याल? मी हेच सांगेन की माझ्या बहिणी भावांनो, मी तुमच्या जीवावरच ह्या मुलांना इथं आणलं आहे. माझी इच्छा नाही की परत कुठल्याही मुलींनी, कारण ती त्या मातेच्या पोटी जन्माला आली आहे म्हणून तिने परत तिथं जाऊन शुक करत हाच व्यवसाय करावा. तर आपण तिचं आयुष्य जर बदलू शकू तर मला असं वाटतं की देवाच्या चरणी फुलं घालण्यापेक्षा ह्या मुलांना उभारून जर आपण एक समाजाचा अद्भुत असं अंग जर त्यांना तयार केलं तर मला असं वाटतं त्याच्यासारखं दुसरं कार्य असणार नाही, नाही का? एका मुलीला ह्या नरकीय यातनेपासून सोडवणं. माझं एक नेहमीचं ब्रीद वाक्य आहे, ते मी तुम्हाला सांगते की सारे जहाँ को गुलशन में न बदल सके हम, सारे जहाँ को गुलशन में न बदल सके हम, चंद कांटे उठा लिए जहाँ से गुजर चुके हम. तेवढंच करायचं आहे, तेच करायचं आहे. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली, ह्याच्या पुढेही तुम्ही मला साथ द्याल. मी असो नसो ह्या जगामध्ये, हे काम तुमचं प्रत्येकाचं आहे. आपलं म्हणून जर तुम्ही कराल. आणि मला असं वाटतं की आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये मोठे मोठे पुढारी लोक आहेत, खूप लोक आहेत. त्या सगळ्यांनी मिळून तुम्हाला बाकी काही नाही करायचं, फक्त वार्षिक ही मुलं कशा प्रकारे सुरक्षित राहतील किंवा त्यांच्या पोटाला अन्न मिळेल की नाही एवढं जरी बघितलं, फार नाही कष्ट करायचे आहेत तुम्हाला, फार नाही कष्ट. अगदी मला अगदी पुणे मुंबईपासून लोक वस्तू भेट देतात. फक्त एवढं असतं की मला तिथं जाऊन करायचं आहे. कधी कधी असहाय्य होते, नसतंही काही, पण ठीक आहे. मी जर अर्धी भाकरी खाल्ली, चतकोर खाल्ली तर लेकरांनी चतकोर. आणि लक्षात घ्या की आपल्याला जगण्यासाठी जास्त काही लागत नाही. तुमच्या गरजा जर तुम्ही मिनिमाइज केल्या तर ह्या मुलांच्यासारखे अनेक मुलांची भविष्य तुम्ही बदलू शकता, अनेक मुलांचं भविष्य तुम्ही बदलू शकता. पण ती बदलण्याची जिद्द पाहिजे. मग तिथं तो स्त्री आहे का पुरुष आहे हा भेदभाव नसतो. मला अभिमान आहे मी स्त्री असल्याचा. आणि खूप लोकांनी कौतुक पण केलं की तुम्ही कसं करू शकता म्हणजे काय, तुमच्यात काय फरक आहे आणि आमच्यात काय फरक नाही. फक्त जिद्द असावी लागते. समाजाला बदलायला तुम्ही एक पाऊल पुढं टाकलं तर समाज 10 पावलांनी तुमच्या बरोबर येतं. आणि आणि प्रत्येकाने, मी तर तुम्हाला म्हणेल की इतके शेतकरी आहेत, आज तुमच्या घरात आज 50 किलो गव्हाची गोणी झाली, एक गोणी तुम्ही या लेकरांना नाही देऊ शकत का? आणि केवढा आशीर्वाद त्याच्यात असेल. ज्यांनी तुम्हाला दिलंय त्यांना तुम्ही परत करायचं आहे. कुठल्या स्वरूपात करणार? आज मी चांगले कपडे घातलेत, मी चांगले कपडे घालून मला काय मिळणार आहे? आज 10,000चा ड्रेस पण येतो, आज 200 रुपयाचा तुळशीबागी ड्रेस पण येतो. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज ही तुमची ओळख असते, अंगावरचे कपडे ही ओळख नसते. हे लक्षात घ्या. आणि हे काम करायला पण मला खरंच कौतुक करावं असं वाटतं की जुनी पिढी तर पिढी, पण आजकाल नवीन पिढीसुद्धा पुढे येत आहेत मुलं. म्हणजे अगदी दिवाळीसाठी किंवा गणपतीसाठी जे काही गोळा करतात ते आणतात. या मुलांच्यासाठी या तुम्ही माझ्याबरोबर, त्यांच्यावर दिवाळी साजरी करा आणि त्यांचा आनंद बघा. स्वतःच्या नातवंडाबरोबर साजरी केलेली दिवाळी आणि ह्या लेकरांबरोबर साजरी केलेली दिवाळी, ह्याच्यातला फरक नंतर तुम्हाला जाणवेल.
पण त्यासाठी तुम्ही यायला पाहिजे, करायला पाहिजे, आधी केलेचं पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा अनुभव घेता येईल. आणि इतकं अद्वितीय असं हे सुख आहे की या करा बघा म्हणतात ना, आणि मग अनुभवल्याशिवाय त्याचं काय नाही कळणार. आणि मी तुम्हाला अशी एक रिक्वेस्ट करेन अगदी मनापासून की जेव्हा तुम्ही ही फिल्म दाखवाल त्यावेळी जर खरंच अर्थाने तुम्हाला जर ह्यांना मदत करायची असेल तर कृपा करून खाली जर आमचा मोबाईल नंबर दिला किंवा अकाउंट नंबर दिला तर लोकांना मदत करायची असतील तर करू शकतात. फुल नाही, फुलाची पाकळी करा, थेंबे थेंबे तळेसच आहे. आणि त्याचा जो आशीर्वाद त्याच्याकडून जो तुम्हाला येणार आहे तो अद्वितीयच असेल, हे लक्षात घ्या. माझा अनुभव आहे. नक्कीच मॅडम, आज आपण भरपूर सारे मुद्दे आहेत की समाजातला एक घटक आहे ज्याच्यावर वर्षानुवर्ष अत्याचार होत आलेला आहे, अन्याय करण्यात आलेला आहे, आणि त्यांची पुढची पिढी सेफगार्ड करण्यासाठी तुम्ही जे उपक्रम करताय खरंच त्यासाठी माझ्याकडून सलाम आहे. तुमच्यासारख्या लोकांची फार गरज आहे. तुम्ही जेवढं जीव तोडून काम करताय आणि आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि वेळ हा मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं की माझ्या जर 4 शब्दाने जर समाज बदलत असेल किंवा त्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत असेल तर तो मला हवा आहे. नक्कीच नक्कीच. काय का, आणि तुमच्यासारखी मुलं पण पुढे येत आहेत, म्हणजे तरुण मुलं आहात तुम्ही. आणि मला असं वाटतं की हा उपक्रम फक्त स्वतःचं नाव कमवण्यासाठी नाही तर समाज बदलण्यासाठी करतात हे दिसतंय. नाही तर तुम्ही काय कुठल्या ॲक्टरकडे गेला असतात, मोठी मोठी लोकंसुद्धा आपल्या ह्याच्यात बरीच आहेत. तर ते न करता तुम्ही अशा तबक्याला सुद्धा रिस्पेक्ट देताय, मदत करताय. सो कीप इट अप. हे गोष्टी अशाच आयुष्यभर चालू ठेवा. आणि आपण पण समाजाचं देणं लागतोय नाही का, ज्या समाजामध्ये आपण सुरक्षित आहोत त्याचं देणं लागतो. बाळांनो, एवढं समजून जरी कामं केलीत ना तर खूप मोठे व्हाले, लक्षात घ्या. आणि मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देते की थँक्यू व्हेरी मच. आणि परमेश्वर तुमच्या या चांगल्या कामामध्ये सदैव तुमच्याबरोबर राहावं आणि तुम्हाला मदत करू हीच त्या प्रभूचरणी माझी प्रार्थना आहे. थँक्यू मॅडम. आमेन. थँक्यू.